अध्याय 30. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य राणा लागतेसे सिद्ध याचिये चरणा विनवितेसे कर जोडोनी जाना भक्ती भावे करुनी. जय जयाची सिद्ध मुनी तुची तारक भवानी. अज्ञानती मीर नसोनी ज्योती स्वरूप तुची होसी. अविद्या माया सागरी बुडलो होतो महापुरी. तव कृपा झालियावरी तारिले माते स्वामी या. तुवा दाविले निजपंत जेने जोडे परमार्थ. विश्वपाळक गुरुनाथा तुची होसी स्वामी या. गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिले आमास. तृप्त नवे गा मानस तुषा अनेक होतसे. त्वा केले उपकारासी उत्तीर्ण नवे वंशी. निजरूप आमासी दाविले की सिद्ध मुनी. मागे कथा निरोपलीसी अभिनव नीला दाविसी. पती ताकरी विख्यातीसी वेदचारी बोलविले. त्रिविक्रम मुनीश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी. पुढे कथा वर्तले कौशी विस्तरावी दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषले सिद्ध जाण. प्रेम भावे आलंगिन आश्वसिले त्यावेळी. धन्य धन्य शिष्य मोळी तुझ लादले अभिष्ट सकाळी. गुरुची कृपा तत्काळी झाली आता परियसा. धन्य धन्य तव वाणी वेद लागली गुरुचरणी. तू तरलासी भावार्नी सकळ अभिष्टे. साधती तुवा पुसिला वृत्तांत. संतोष झाला आधी बहुत. श्री गुरु महिमा ख्यात अगम्य असे सांगता. ऐकके महिमा सांगता विस्तारोले बहुकथा. सक्षेप मार्ग तुझ आता निरोपिती परियेसी. पुढे असता वर्तमानी तया गांगा ग्राम भुवनी. महिमा होतसे नित्यदिनी प्रख्यात रूपे जानपा. त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर. महिमा त्याचा अपरंपार सांगता अगमय परियेसा. तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू. प्रकाशत्व चाह राष्ट्रीय थोरू समस्त येती दर्शना. महिमा त्या मूर्तीचा सांगता आम्हा शक्ती कैची. काय धरोनी मनुष्याची चरित्र केले भूमीवर. भक्त येती यात्रेसी एकभावी भक्तीसी. श्री गुरुदर्शना मात्रेसी सकाळा विष्टे पावती. दीन होती श्रेयायुक्त वांजेशी होय पुत्र. त्वरित कुष्टे असे जो पीडित. सुवर्ण होय देह त्याचा अक्षयहीन अक्षयेती. बधीर करणी ऐकती अपस्मरादी रोग जाती. श्री गुरुचरणा दर्शन परिस लागला लोहासी. सुवर्ण होय तत्काळेसी श्री गुरुकृपा होय ज्यासी. सकळ विष्ट पावती ऐसे असतास वर्तमानी. उत्तर देशी महरस्थानी होता एक विप्रधनी. नाव तया गोपीनाथ. तया पुत्र होऊ निया. मरती कुर दुःख अनेक. वृत्ती दत्तात्रयासी आराधिती स्त्री पुरुष दोघे जण. पुढे आला अनेक सुत. तयाचे नाव ठेविले दत्त. असती आपण धनवंत. अतिप्रीती पुत्रावरी एक पुत्र तया घरी. अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी. व्रतबंध केला त्यासी. वर्ष 12 होता त्यासी. विवाह करीत प्रतिसी. अति सुंदर नवरिसी विचारुनी प्रति करे. मंदनाचे रती सरसी. रूप दिसे नवरिसी. माता पिता अति हर्षी. पोहोनिया आला दती. दंपत्य एकची. वायासी अतिप्रेम. महाऋषी वर्धता झाली 16 वर्षे तया. विप्रसी दोघे सुंदर सुलक्षण एकावरी. एकाचा प्राण न विसविती. एकशन अतिप्रेम परियेसा. ऐसे प्रेम असता देखा. व्याधा आली त्या बाळका. अनेक औषध देता देखा. आरोग्य त्यासी न होय. न रुचे अन्न त्यासी. सदा राहे उपवासी. त्याची भार्या प्रीतीसी. आपण न घेई अन्न कदा. पुरुषावरी आपुला प्राण करी नित्या उपोषण. पतीस देता औषध आपण. प्राशन करी परियेसा. येणे परी 3 वर्षेसी. व्याधी झाली शयासी. पतिव्रता स्त्री कैसी. पुरुषात सत्वे कष्टासी. पुरुष देहशीन झाला. आपणच त्यासारखी अबला. तीर्थ घेऊनी चरण कमळा. काळक्रमी तया जवळी. दुर्गोती झाला देह त्याचा जवळी. न ये वैदर साचा. सुमनो भाव पतिव्रतेचा. न विसंबे
क्षणभरी जितके अन्न पतीसी तितके ग्रास आपणासी, जे जे औषध त्यासी आपण ते घेत असे. माता पिता दायादा गोती, सकळ तिसी निवारिती, पतिव्रता ज्ञानावती, नायके बोल कवनाचे, दिव्य वस्त्रे ओ अभारण, सकळ त्याजुनी भूषण, पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे. अभयताची माता पिता महाधनिक त्वतता, पुत्र कन्येसी पाहता अति दुःख करीत परियेसा. अनेक जन अनुष्ठान मंत्रविद्या महाहवन, अपरिमत ब्राह्मण भोजन करविती परियेसा. अनेक परीचे वैद्य येती, नाना रस औषध देती, शमन न होय कवने रीती, महाव्यथी व्यापिले. पुसताती जोशियासी, पूजिती कुळदेवतासी, काही केल्या पुत्रासी, आरोग्य कदा न होय वैद्य म्हणती तयावेळी. नवे बरवे यासी आढळी, राखिली जर चंद्रमौळी, मनुष्य नवे आता. ऐसे ऐकूनी माता पिता दुःख दाटोनी करीती चिंता. जय स्वामी जगन्नाथा, दत्तोत्रया गुरुमूर्ती. आरोधनी तुम्हासी, पुत्र लादली संतोषी, पापरूप आपणासी, निधान केवी जिरले. एकची पुत्र आमचे वंशी, त्याची जरी न राखीसी, प्राणदेव तया रसरसी. दत्तात्रया स्वामी या, ऐसे नाना परी देखा, दुःख करीती जननी जनका, वारेतीसे पुत्र ऐका. माता पिता आलोंगणी, म्हणे आपुले भोग सरले, जितके ऋण तुम्ही दिदले, अधिक घेऊ कैचे भले, ऋणानुबंध न चुकीचे. ऐसे म्हणता माता पिता दोघे झाला मूर्छोगता. पुत्रावरी लोळगा महादुःख करूनिया, म्हणती ताता पुत्र राया, आमच्या आशा झाला वाया. पोषिती आम्हा म्हणूनिया, केला होता निश्चय. उभोकुनी आम्हास, केवी तू जाय पाहसी. वार्धक्या परणी आपणासी, धर्म कैवी तुझ घडे. एकोनिया तयाचे वचन, विनवितेसे आक्रोदोन, करणे ईश्वर आधीन, मनुष्यत न चले. माता पिता याचे ऋण, एक घडीचे स्थानपान, उत्तीर्ण काही केल्या न जाण. जन्मांतरी येऊनिया आपण जन्मालो तुमच्या उद्धरी. कष्ट दाविले अति भारी, सौख्य न देख निर्धारी. ऐसा पापी आपण जाना, आता दुःख न करणे, परमार्थ दृष्टी देणे. जैसे काही असे होणे, ब्रह्मादिका न चुकीची. येणे परी जननी जनका, संबोखित पुत्रदिका, तेने परी स्त्रियेसी एका. सांगतेसे परियेसा, म्हणे एक प्रणेश्वरी, झाले आमच्या दिवस पुरी. मज निमित्त कष्टालिसी, भारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मीच्या वैरी. आपण तुझसी होते माझे ऋण, म्हणून या दिदले जाण. जन्मांतरीचे कष्ट देखा, जरी राहसी आमचे घरी. तुझ पोषितली बरवे परी, तुझं वाटेल कष्ट भारी. जाई आपल्या माहेरी, ऐसे तुझे सुंदरपण. न लांधे आपण देवहीन, न राहे तुझं हवेपण, माझे अंग स्पर्शता. ऐकता पतीचे वचन, मर्चा आली तक्षण. चरणी मस्तक ठेवून दुःख करी तयावेळी. म्हणे स्वामी या प्रणेश्वरा, तुम्ही मज का आवेरा. तुम्हा सारखी दातारा, अनिक नाही गती मज. जेथे असेल तुमच्या देहो, तेथे सेवीची असो आपण. पाहो मनी न करावा संदेह, समागनो येई मी. ऐशी दोघांची बोलणी ऐकूनिया, जनक जननी देह टाकूनिया. धरणी दुःख करीत आक्रोश, उठवनिया श्वास राशी. संबोखितेसे सासूसी, न करावी चिंता मानसी. पतित आपल्या वांचले, विनवितेसे तयावेळी. आम्ही राखिले चंद्रमौळी, पाठवा एखादी या स्थळी. पती आपुल्या वांचळे, सांगती लोक महिमा ख्याती. श्री गुरु नरसिंह सरस्वती, पुरी वास करीती. तया स्वामी पाहावया, त्याचे दर्शन मात्रेसी. आरोग्य होईल पतीसी, आम्हा पाठवा त्वरेसी. म्हणून या चरणी लागली, मानवले समस्तांची. माता पिता श्वासुरांसी, निरोप पुसून समस्तांची. निगती झाली तयावेळी, त्या
रोगिया करोनी डोळी घेऊनी निघाली ती बळी विनवितीसे त्यावेळी आपुल्या ससुराशरांशी स्थिर करुनी अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझे प्राण राखील आमचे कुलदेवता म्हणून या सुराशी नमन करी प्रतींसी आशीर्वाद देती हर्षी आहे व पण स्थिर होय तव देवे तरी आता अमुच्या पुत्र वाचो तत्वदा म्हणून बोलता उभयता आशीर्वाद देती शनोशनी येणे परी सहित होती झाली मार्गस्थ किंचित काळ मार्गक्रमित आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगियासी अधिक झाला त्रिदोषी उत्तराता ग्रामदेशी अतिसंकट ओढावले विचारिती श्री गुरुसी गेले होती संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तयावेळी पतिव्रता तयेवेळी आली आपुले पती जवळी पाहती झाली अंतकाळी प्राण गेला तक्षशनु आकात करी तो नारी लोळतसे धरणीवरी भोसकोनी द्यावया घेता सुरी वरिती मग जन लेख आफळी शिर भूमिसा हानी जर पाशानेसी कैसे मोकळे आक्रोशनी प्रलोपितेसे ती नारी हा देवा काय झाले का मज गायसी गांजिले आशा करून या आले राखीसी प्राण म्हणून या पूजितीसे जाता देवळात पुढे देऊळ करी घात ऐशी कान न ऐकू मात दुष्टांत झाला आपणासी उष्णकाळी तापोनी नरू ठोकुनी जाय छाया तरू वृक्षीचे पडे घात थोरू त्यापरी झाले मज तुक्षे करुनी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी ससुरी करी घात त्याची परी झाले मज व्याघ्रा भय पळे देणू जाय आधार म्हणून तेथे वदिंतेसे येऊन त्या परी झाले मज ऐशी पापिनीन देवहीन आपुल्या पतीच्या घेतला प्राण माता पित्यासी त्यागजून घेऊन या आल्या विदेशी येणे परी करिता दुःख पाहू आले ग्राम लोक संबोधित सकळींका अनेक परी करोनिया वारीती नारी सुवासिनी काव दुःख करीसी इंजनी विचार करी वो अंतकरणी होणार न चुके सकळींका ऐसे म्हणती नर नारी तिजला दुःख झाले वारी आठवितीसे परोपरी आपले जन्म कर्म सकळ ऐक हा तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीस आले घेऊनी याची आस करोनिया आता कवना शरण जाऊ राखेल कोण माझा जीव प्राणेश्वर त्याजून कैवू वाचू म्हणतेसे ते नारी बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी मंगळ गौरी पूजिले चुडे कंकणाचे आशेनी पूजा केली त्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परी वृत्तांते दिखे जे सांगती माते व्रत ते कळे अखंडित सर्व झालेच आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझ्या हळदीसी चोर पडले गळे सरीसी समस्त विद्यले वाणीसी कांकन कुंचिका परियेसा कोटे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐक माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती माझा होता प्राण लोकांसारित नवे जाण प्राणेश्वर परियेसा ऐसे नाना परी देखा प्रतिवर्त करी दुःख पतीचे पाहतसे मुख अनेक दुःख अधिक करी आलोंगनी प्रेतासी रुंदन करी बहुवसी आठवी आपल्या पूर्व दिवशी पूर्व स्नेह तयावेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसा त्याजिले करा उबग आला तुम्हा थोरा म्हणून या माते उपेक्षिले कैसी आपण देवहीन गटा खापरा लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य उणे तुझे जहाले तुमच्या माता पित्यासी सोडूनी आणिले परदेशी जेणे परिश्रावणासी वदिलेश राजा दशराथे तेसे तुमची जनकजननी तुम्हा आणले त्याजूनी तुमची वार्ता ऐकूनी दोघे प्राण त्यागी तिथले तुम्ही तिन्ही हत्या भरवूनसी घडल्या मज
पापिनिसी वैरिनी मी तुम्हासी पाती घातकी सत्य जाणा. ऐशी पापिनी चांडाळी निंदिती लोक सगळी प्राण घातले की मी बळी. पती घातकी सत्य म्हणती मज स्त्री नव्हे मी तुमच्या वैरी. जैसी तिखट शस्त्र सुरी वधिली तुमचे शरीरी. घेतला प्राण आपण माता पिता बंधू सकळी. जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी. तयासी विघ्न म्या केले वृद्ध सासू सर्यास पोसाल म्हणून होती आस. पुरला नाही त्यास सोस त्याते संडोनी केवी जाशी. ऐकूले ते एक तुम्ही जासी उपलोग ते पोसयासी. आम्हा कोटे ठेवून जाशी प्राणेश्वर दातारा. आता आपण कोठे जावे कोणी माते पोसावे. न सांगता बरवे निघोनी जाशी प्राणेश्वर तू माझा. प्राणेश्वर तुझ महत्व कैवी विसरू लोकांसरिका. नवेसी नरो प्रतिपाळी प्रिय भावे कती नेने पतक शयन वामन हस्त उसे विन आता फुटेले अंतकरण. कैवी वाचू प्राणेश्वर किती आठवू तुझे गण. पती नव्हेसी माझा प्राण सांडून जातोसोय नरवान. कवने पुरीने तुम्ही आता कवना घरी जाणो. कवन घेतील मम पोसोनी बालविधत विधवा म्हणून. घेणे जण अपवाद ठेवितो एखादी. बुद्धी न सांगता त्याजील प्राण आत्मनाथा. कोठे जावे आपण आता केशवपण करोनी. तव प्रेमे होते भरल्या माता पित्यांचे विसरल्याचे. त्याच्या गृही नाही गेल्या बोल्या वर्णी नित्ययती. केवी जावो त्याची या घरा अपेक्षिसा. प्राणेश्वर दैन्य वृत्ती दातारा. चित्त त्याचे कैवी दारू. जावेरी होतासी तू छत्र तो सर्व ठाई. मी पवित्र मानमनिती सकळ इष्ट मित्र आता निंदा करीतील. सासू स्वरूपासी जाण माझे मुख पाहता मरण गृह. जहाले वो आरण्य तुम्हा विन प्राणेश्वरा. घेऊन या आल्या आरोग्यासी येथे ठेवून या तुम्हासी. कैवी जावे घरासी राक्षसीनी पापनी. ऐसे आठवणिया अनेक परी दुःख करी. अपरंपारी इतके होता न अवसरी. आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी. रुद्राक्ष भूषणे अलंकारी. त्रिशूळ धरिले असे करी. येऊन या जवळी उभा ठेला. संबोखित असे त्यावेळी. का वो प्रलय करीसी स्तुळी. जैसे लिहिली असे कपाळी. त्याच्या परी होतासे पूर्वजन्मीचे तपफळ. लागले देहासी सकळ. वाया रडसी निर्फळ. शोका आता करू नको. 8 दिवस जरी तू रडसी न येती प्राण प्रेतासी. जैसे लिहिले लुलाटेसी तया परी घडे जाना. मुडपणे दुःख करीसी समस्त मरणार तू जानसी. कवन वाचला धरी त्रिसी. सांग आपणा म्हणतेसी. आपुला म्हणीसी प्राणेश्वर. कोठे उपजला तो नर. तुझा जन्म झाला येर. कवन तुझे माता पिता. पर येता गंगे प्रती. नाना परींची कष्टे वाहती. येऊन एक ठाई मिळती फाकती आणि चहूकडे. पाहे एक वृक्षावरी. येती पक्षी अपरंपारी. क्रमुनिया प्रहरचारी. जाती मगुती चाहूकडे. तैसा संसार जाणणारी. कोण जन्मला आहे स्त्री. माया मोह कलत्र पुत्री. पती म्हणती आपुला. गंगेमध्ये जैसा फैन तैसही हा देह जाण. स्थिर नव्हे या करणे. शोका वृथा करू नको. पंचाभूतात्मा देह तत्संबंधी गुण आहे. आपुले कर्म जैसा आहे तैसे गुण उद्भवती. गुण नुबंधे कर्म घडती. कर्मा सरकी फळ प्राप्ती. माया मोह याची रीती. माया संबंधे. माया संबंध माया गुण उपजे. सत्व रज तस गुण येण्याची रीती. तिन्ही जाण. त्रिगुणात्मक
अवधारा याची संसार वर्तमानी समस्त कर्माचे अधीन प्राणी सुखदुःख आपल्या गुणी भोगी जे आपल्या अर्जावे कल्पकोटी दिवसांवरी देवासी आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुके परी मनुष्याचा पाड काय काळ सकळा कर्म दीन देह जाण मनोनी कल्पावे अस्थिरपण पंचाभूतात्मा देहासी काळ कर्माधीन गुण पंचाभूतात्मा देह जाण उपजता संतोष मन मेलिया दुःख न करावे गर्भी जदी येतीच नर नाश नसे त्याचे बरोबर जैसे कर्म गुण येर मरण जनन पर्येसा कवना मृत्यू पूर्व वयासी कवना मृत्यू वर्धकयेसी जैसे अर्ज ज्यासी त्याची परी घडतेसी पूर्वजन्म मर्जित सरसी भोगणे असे सुखद खासी कल्त्रपुत्र अतिहर्षी पापन्य वश जाना आयुष्य सुख दुःख पाप पुण्यानुसार देख ललाटी लिहिलेले सुख दुःख आढळ असे सर्वांसी एखादी या कर्मासी लागी जले पुण्य बळेसी देव दानव मनुष्यासी काळ न चुके सर्वता संसार म्हणजे स्वप्नापारी इंद्रजाळ अवधारी मिथ्या जाण त्या पारी दुःख आपण करू नये शतसहस्त्र कोटी जन्मी तू कुणाची होतीस भामिनी वाय दुःख करीतीसी साजनी मूर्खपणी करोनिया पंचभूतात्मा शरीरत्वाचा शिरामास रुधिर मेद मजा अस्तित नर विष्टा मूत्र श्लेषमा संधी ऐसा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मूळमूत्र भरले रक्त तया करणे शोक करीसी विचार पाहे पुढे आपुला कोण परी मार्ग भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बळे येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडीला शौक त्यावेळी कर जोडून तयावेळी माता ठेविले चरणकमळी विनवितेसे करुणा बहाळी उद्धारावे स्वामी मनोनिया कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू आमासी तारी तारी म्हणतसे कवने प्रकारे आपण तरेन मी भवनार्थ तुझा निरोप मी करेन मनोनी चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वंदन बोलतसे विचारून आचरण स्त्रियेचे म्हणते सरस्वती गंगाधर त्याचे वचने विस्तार ऐकता होय पाप दूर सकाळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृत विप्र रोगी झाला मृत तयासी पावला श्री गुरुनाथ तरावया कारणे इति श्री गुरुचरित्रा परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्या पाख्याने सिद्ध नामधारका संवादे मृतद्विज भार्या शौका नाम त्रिशत्मोध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पण नमस्तु श्री गुरु दत्तात्रय अर्पण नमस्तु।